कराडे त्यांच्या विरोधात बाबू मांडे साहेबांनी पुरस्कृत केलेली तळेगाव वाडी असा सामना मात्र पाहायला मिळेल. तदनंतर सी ग्रुपमधील पहिल्या फेरीची तिसरी मॅच शैलेंद्र 11 पारवई आणि त्यांच्या विरोधात निधी इंटरप्राइजेस महेश 11 भिंगारवाडी या दोन टीम दरम्यान असेल. आणि सी ग्रुपची पहिल्या फेरीची चौथी मॅच जय हनुमान शेडुंग आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी तळेगाव या दोन संघादरम्यान असेल. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर डी ग्रुपच्या 4 मॅचेस झाल्यात. पहिल्या मॅचमध्ये भार्गव 11 कांट्रोलीच्या विरोधात जय गावदेवी अजिवली संघ होता. तिथे भार्गव 11 कांट्रोली संघाने मात्र बाजी मारली. दुसऱ्या मॅचमध्ये साई समर्थ गावदेवी खानावळे त्यांच्या विरोधात नयन स्मृती जय गावदेव टेंबरी संघ होता. तिथे टेंबरी संघाने बाजी मारली. तिसऱ्या मॅचमध्ये गावदेवी वडगाव त्यांच्या विरोधात होता NR7 निखिल 11 गोरठण आणि त्या गोरठण संघाने मात्र बाजी मारली. आणि आता नुकत्याच झालेल्या मॅचमध्ये अद्विक 11 जन्मन अकुळवाडीच्या विरोधात होता गावदेवी वयाळ आणि वयाळ संघाने मात्र बाजी मारलेली आहे. त्यामुळे हे संघ जेवढे होते ते पहिल्या फेरीत सामने जिंकलेले आहेत. लेकिन मुकाबले की तरफ चलते खेल की शुरुआत हम करेंगे. पहली गेंद थी ऑन साइड पर बैट के टो से आपको कनेक्ट होते हुए नजर आएगी. आई गावदेवी पांचशील टीम ने टॉस गंवाया था, बल्लेबाजी करने का आमंत्रण कबूला. ओपनिंग जोड़ी की बात करेंगे तो एक तरफ समीर और उनके साथ हर्षल, समीर वानखड़े और उनके साथ हर्षल तांडेल ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी है. ओमकार गावड़े जो शुरुआत करते हुए टीम राधाकृष्ण गावड़े जांभिवली के लिए P1 की पहली पावर प्ले की ओवर में, जहां पर 38 मीटर का फील्डिंग रेस्ट्रिक्शंस आपको देखने को मिलेगा. 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर. लोअर फुल टॉस ने यहां पर भी टो पर कनेक्ट हुई है, लेंथ को पढ़ नहीं पाए. बल्ला पहले घुमा, गेंद बात में आई, दूसरे की कोशिश. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 रन मैदान के अंदर आपको कंप्लीट होते हुए नजर आएंगे. डे नाइट फॉर्मेट. डी ग्रुप के 4 मैचेस हुए. सी ग्रुप की शुरुआत हुई. 3 बज चुके हैं घड़ी के कांटे में और 3 बजे ये सी ग्रुप का पहले राउंड का पहला मैच. और ये गेंद हवा में. ओमकार गावड़े आएंगे गेंद के नीचे, नहीं करेंगे कोई गलती. बिग मैन हैज टू डिपार्ट. हर्षल तांडेल जाएंगे वापस. पहला झटका यहां से मिला बैटिंग करते हुए टीम आई गावदेवी पांचशील को, जहां पर हर्षल तांडेल की पारी का खात्मा आपको होता हुआ नजर आया. और न्यू बैटर अनिल वानखड़े नंबर 3 के ऊपर मैदान के अंदर आपको जाते हुए नजर आएंगे. 2 भाइयों की जोड़ी अब मैदान में. एक तरफ बड़े भाई जो नंबर 3 पर आए अनिल वानखड़े और उनके साथ उनके छोटे भाई नॉन स्ट्राइक एंड पर समीर वानखड़े आपको नजर आएंगे. लेकिन ओमकार गावड़े स्टार ऑलराउंडर अपने क्लास को दिखाया. पहली सफलता पहले ओवर में मिली है. और अगर विकेट आप निकालते शुरुआती ओवर में, बल्लेबाजों के ऊपर दबाव बनेगा. यहां से ऑन साइड पर खेला, लॉफ्ट किया था डीप काउ कॉर्नर पर खिलाड़ी नीरज वहां पर मौजूद और एक आसानी के साथ सिंगल मिलेगा. अनिल वानखड़े थोड़ा समय बिताना चाहेंगे क्योंकि विकेट जल्दी गिरी है और ऐसे में एक पार्टनरशिप का बिल्डअप होना बहुत जरूरी होगा. हवा में गेंद, एक और विकेट की संभावना. लेंथ लाइन को पढ़ने में नाकामयाब. समीर वानखड़े को भी चलता किया जाएगा. दूसरी सफलता ओमकार गावड़े एंड कंपनी के लिए, दूसरा झटका देते हुए. दूसरा विकेट. खराब शुरुआत होते हुए आई गावदेवी पांचशील. जिस स्टार्ट की जरूरत थी वो मिल नहीं रहा, लेकिन जो स्टार्ट चाहिए था राधा कृष्ण गावड़े जांभिवली को, वो उनको मिलता हुआ नजर आएगा. हमारे पोइंजे पंचायत समिति विभाग संपर्क प्रमुख भारतीय जनता पार्टी के सचिन भाई दुर्गे साहब, इनकी ये प्रतियोगिता निधि इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 जो उनकी बेटी है निधि, इनके नाम से उन्होंने इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया. और क्या कमाल की प्रतियोगिता है. डे नाइट फॉर्मेट, आज की पहली डे नाइट जहां पर ये आफ्टरनून सेशन
चलिए खेल की तरफ। ओहो, खराब गेंद। दिशा खराब तो दशा खराब, और दिशा से भटके तो पड़ेंगे फटके। ये फाइन लेग बाउंड्री के बाहर मिलेंगे 4 रन। और इन्हीं 4 के साथ P1 की पहली ओवर, जिसकी आपको मैदान के अंदर समाप्ति होती हुई नजर आएगी। बैटिंग करने का आमंत्रण कबूल करने के बाद आई गावदेवी पांचशील का टोटल बनेगा स्कोर कार्ड पर 8 रन 2 विकेटों के नुकसान पर। नंबर 4 पर न्यू बैटर मैदान के अंदर आए यश टांडल को आप देख रही है। नंबर 4 पर अनिल वानखेड़े को अब मैदान के अंदर रिस्पॉन्सिबिलिटी को कैरी करना पड़ेगा। अच्छी इनिंग खेलनी पड़ेगी। संकट में टीम है। ओपनिंग पेयर को आपने पहले ओवर में गंवाया, और ऐसे में नंबर 3 पर जो आए हैं अनिल वानखेड़े, एक एक्सपीरियंस खिलाड़ी टीम के, उनको रिस्पॉन्सिबिलिटी उठानी पड़ेगी। 3 ओवर है, 18 गेंदे अभी भी आपके पास। पहले ओवर में भले ही 8 रन क्यों ना स्कोर कार्ड के ऊपर बने हो, आने वाले 18 गेंदों पर अगर आप कम से कम 30-35 और बनाती है, 45-48 तक अगर पहुंचती है, अच्छा टोटल। पिछले मैच में वयार टीम ने 50 रनों को डिफेंड किया। बल्ले का टॉप एज, गेंद हवा में, एक समय चांद हालत में आ गई थी, बाल बाल बची है, फील्डर तक गेंद पहुंच नहीं पाई। दूसरा रन बड़े ही आसानी के साथ यहां से पूरा जरूर किया जाएगा। 2 रन यहां से मिलेंगे। इक्का दुक्का बहुत जरूरी। स्ट्राइक रोटेशन आपको करना पड़ेगा। रोशन एक और अच्छे ऑलराउंडर है टीम राधा कृष्ण गावड़े जांबिवली के। ओवर नंबर 2 की रिस्पॉन्सिबिलिटी को लेकर राइट आर्म ओवर द विकेट के एंगल से गेंदबाजी करते हुए हाफ ट्रैकर बॉल फूल किया। खिलाड़ी डीप में है, नीरज है, तो फील्डिंग अच्छी होगी। फिटनेस लेवल अच्छा मेंटेन किया। इंडियन नेवी में है नीरज, इंडियन नेवी को सर्व करती है, हमारे लिए गर्व की बात, और फील्डिंग भी अच्छी करते हुए अपने टीम के लिए। एक और हाफ ट्रैकर थी, बार बार शॉर्ट पिच लाइन लेंथ वाली गेंदें, बल्लेबाज पुल करने में अनसक्सेसफुल हो रही है। बैक टू बैक सिंगल्स मैदान के अंदर नजर आएंगी। जर्सी नंबर 18 रोशन, अच्छी शुरुआत की। हर एक मैदान के ऊपर इस खिलाड़ी का खेल अच्छा होता है, और इस सीजन राधा कृष्ण गावड़े जांबिवली को मैंने बहुत सारी प्रतियोगिताएं जीतते हुए देखा। अच्छे फॉर्म में चल रही है टीम। यहां पर गैप में है गेंद, लेकिन खिलाड़ी बिल्कुल आएंगे। एक और सिंगल, एक और हाफ ट्रैकर। रोशन गावड़े गेंदों को आगे डाल नहीं पा रहे, या ये सोची समझी रणनीति हाफ ट्रैकर बॉल्स की, पता चलेगा अब। फिलहाल तो 3 सिंगल्स बैक टू बैक। टीम की रन संख्या 13 रन स्कोर कार्ड के ऊपर। टीम गावदेवी पांचशील चाहेगी एक आध बाउंड्री आए तो प्रेशर रिलीज हो बल्लेबाजों के ऊपर से। हाफ ट्रैकर बॉल थी, टॉप एज लिया, शॉर्ट फाइन लेग को क्लियर किया, डीप फाइन लेग बाउंड्री के करीब, गेंद को रोका जरूर। 2 रन यहां से भी कंप्लीट होते हुए। अच्छी मैच दूसरे ओवर का खेल आप देखते हुए, जहां पर अभी तक 5 गेंदें जरूर फेंकी है रोशन ने। रन दिए अपने ओवर में टोटल 7, और टीम की रन संख्या स्कोर कार्ड पर 15 यहां से बनती हुई। आखिरी गेंद बची है, इकोनॉमिकल बॉलिंग स्पेल। पहले ओवर में ओमकार गावड़े रन खर्च किए 8, दूसरे ओवर में गेंदबाज रोशन 5 गेंदों में रन दिए मात्र 7। बाउंड्री की तलाश है गावदेवी पांचशील रनों के लिए कोशिश करते हुए। यहां पर भी ऑन साइड पर है, ये गैप में है, रफ्तार के साथ नीरज की एक और अच्छी फील्डिंग एफर्ट, और एक और सिंगल कन्वर्ट। इसी सिंगल के साथ ओवर की करेंगे समाप्ति। 2 ओवर का खेल हुआ समाप्त। बैटिंग करने का आमंत्रण कबूल करने के बाद टीम आई गावदेवी पांचशील की रन संख्या 8 रन प्रति ओवर के औसत से बनेगी स्कोर कार्ड पर 16 रन 2 विकेटों के नुकसान पर। त्याला पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे, त्यामुळे आपण त्वरित पाणी जे आहे ते मैदानाच्या आतमध्ये पुरवायचं आहे। पानी लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण पुरवा। 2 ओवर के बाद रन बने हैं 16। अभी भी आने वाली 12 गेंदों का खेल बाकी इस पहली पारी में। ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे। एक मान सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय। राजेंद्र सावंत 12th मॅन, खंबीर साथ ज्यांची मात्र नेहमी असते,
ट्वेल्थ मॅनचा रोल पण खूप इम्पॉर्टंट असतो. खेळाडूंसाठी पाणी घेऊन जाणं असेल, खरं तर त्यांना आत्मविश्वासाची थाप देणं असेल, बऱ्याचशा गोष्टी असतात जे ट्वेल्थ मॅन सातत्याने करत असतात. आणि त्याच्यामधीलच एक हे व्यक्तिमत्व गावडे जांभेवीचे ट्वेल्थ मॅन, त्यांचं पण आपण कौतुक करूया. कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये जिथे हा संघ खेळतो तिथे त्यांना ट्वेल्थ मॅनच्या भूमिकेत आपण पाहिलेलं आहे. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. आमच्या समवेत आता प्रणित पाटील ऑफिशियल स्कोरर म्हणून जोडले गेलेले आहेत आणि इकडे निखिल बाबर सर पण आमच्या समवेत आहेत. स्टार टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण. खरं तर जेव्हा मी समालोचनाला सुरुवात केली होती, माझं वय किती जवळजवळ 9.5-10 वर्ष असेल आणि पहिल्यांदा आम्ही कोणत्या समालोचकासोबत जर समालोचन केलं असेल तर ते निखिल बाबर सर होते. त्याच्यानंतर खरं तर त्यांनी लाईव्ह वेबसाईट स्टार्ट केली, त्यामुळे समालोचनापासून ते दूर गेले. परंतु मला खरं तर सगळ्यात मोठ्या स्पर्धेमध्ये रायगडमधील एक मानाची स्पर्धा, राधे एंटरप्राइजेस चिरलेची 5 लाख रुपयांची ती स्पर्धा, आणि खरं तर तेवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा मला कोण घेऊन गेला असेल आणि समालोचन करण्याची संधी दिली असेल तर ते निखिल बाबर सरांनी दिलेली, आणि त्यामुळेच आज हा करिअर सुरू आहे. त्यामुळे त्यांचा पण मी विशेषतः आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. गेंद हवा में गई थी, डीप में खिलाड़ी आएंगे, कैच को कैरी किया जाएगा, यश तांडेल को जाना पड़ेगा डग आउट में वापस, नीरज को मिलती हुई ये सफलता, विकेट नंबर 3 यश तांडेल वापस जाते हुए. नीरज न्यू बैटर मैदान के अंदर आएंगे. जय वानखड़े आई है, बहुत लीड आई है जय. नंबर 5 चढ़ में डाली थी, यॉर्कर बॉल, मोस्ट डिफिकल्ट डिलीवरी, बोल्ड पैन बॉलर. यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर, हमेशा मैं बताता आया हूँ, यहाँ से सिंगल को जरूर कन्वर्ट किया जाएगा. तगड़ी बॉलिंग लाइनअप के साथ उतरी है. टॉस जीतने के बाद हमने गेंदबाजी क्यों चुनी, इसका नजराना उनकी टीम के बॉलर्स पेश करते हुए. बैटर विंस द मैचेस बट बॉलर विंस द टूर्नामेंट हमेशा कहा जाता है. यहाँ से भी फिर एक बार फुलर लेन चढ़ में एक और ड्राइव, एक और सिंगल ही मिलेगा. सिर सलामत तो पगड़ी 50, और बचेंगे तो और भी लड़ेंगे, बचेंगे तो और भी लड़ेंगे. जब हम सुनते हैं पानीपत की लड़ाई की याद सभी को आती है, जिसमें यूज किया गया ये कोट, बचेंगे तो और भी लड़ेंगे. दोनों बल्लेबाज वही बताते हुए सिंगल के साथ 18 रन टीम की रन संख्या स्कोर कार्ड पर. अच्छी शुरुआत की नीरज ने ओवर नंबर 3 में पहली पारी में. बल्ला घूमा, कनेक्शन नहीं, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, ये लगी तो छगी पर छगी नहीं लगी, क्योंकि यहाँ से आपको एक और सिंगल कन्वर्ट होता हुआ नजर आएगा. इसी बीच अगली मैच जिन दो टीमों के बीच खेली जाएगी, स्वर्गीय नंदू एंड प्रतीक 11 कराड़ी अगेंस्ट टीम तळेगा वाड़ी. दोनों टीमों के कैप्टन से कॉल है, इनिंग ब्रेक में कंपलसरी टॉस है, तो टीम स्वर्गीय नंदू एंड प्रतीक 11 कराड़ी एंड तळेगा वाड़ी कैप्टन आपको इनिंग ब्रेक में टॉस के लिए आना है. नीरज फिर एक बार तैयार होंगे. स्ट्रेट डाउन द ग्राउंड, कैप है वहां पर, खिलाड़ी जो रुका उसका काम तमाम. जिस बाउंड्री की जरूरत थी वो आई अनिल वानखड़े के बल्ले से. 4 रन. चार रन बनी है. टीम की रन संख्या स्कोर कार्ड पर इंक्रीज होते हुए 23 रन बनेंगे. वार पर पलटवार करना जरूरी है, गिरकर उठना, उठकर लड़ना बहुत जरूरी. चढ़ में 3 स्टंप्स के बीच में आप शेर है, हम सवा शेर है. डंडी गुल करते हुए नीरज लेकर आएंगे एक और सफलता. थैंक यू डीजी. 3 ओवर का खेल
मैदान के अंदर होगा समाप्त। बैटिंग करने का आमंत्रण कबूल करने के बाद आई गांवदेवी पांचशील टीम की रन संख्या 23, लॉस ऑफ 4 विकेट स्कोर कार्ड के ऊपर आपको बनती हुई नजर आएगी। फाइनल ओवर इज रिमेनिंग इन द फर्स्ट इनिंग। आखिरी 6 गेंदों का खेल जो आपको इस पहले मुकाबले में यहाँ से बचता हुआ नजर आएगा। सी ग्रुप पहला राउंड पहला मैच आई गांवदेवी पांचशील राधा कृष्ण कावड़े जांबिवली। और फिलहाल तो जांबिवली टीम का पलड़ा भारी है इस मैच में। टॉस जीता, गेंदबाजी चुनी, 3 ओवर में मात्र 23 दिए। पहले ओवर में 8, दूसरे ओवर में 8, तीसरे ओवर में मात्र 7 रन आई। पहली गेंद ओवर नंबर 4, एक और बार डॉट बॉल। पांचशील टीम रनों के लिए संघर्ष करती हुई, लेकिन जितना बड़ा संघर्ष होता है उतनी बड़ी जीत होती है। कोशिश करना पड़ती है आपको, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती। और ये जय वानखड़े बिल्कुल कोशिश करेंगे कि इनको डिपॉजिट किया इनटू द स्टैंड्स। 100 सुनार की, 1 लोहार की, और ये 6 रन। शॉट थी जय वानखड़े के बल्ले से। मैं हमेशा कहता हूँ हारा हो ये कितनी बार लोगों को बताएगा। आज उठकर कोशिश तो कर, या आसमान भी तेरे सामने सर झुकाएगा। और इसी वजह से कोशिश करना बहुत जरूरी है, कठिन परिस्थितियों में संघर्ष करना जरूरी। जय वानखड़े ने 6 बटोरे, टीम के टोटल को इंक्रीज करेंगी। रन संख्या की बात होगी तो 29 रन जो यहाँ से स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए। 4 गेंदे अभी बाकी, एक आध दो बड़े की और जरूरत, और बिल्कुल आएगा। 1 ब्रिंग्स 2, एक और बार जय वानखड़े का ये प्रहार खेल जाएगी तारा मंडल में। लंबा छक्का, 6 रन। क्रिकेट का खेल पल से पल में पत्ता पलटता है। मैं हमेशा कहता हूँ पल में राजा पल में फकीर बनाने वाला खेल। कभी आप अर्श पर होंगे तो कभी फर्श पर। 3 ओवर में भले ही राधा कृष्ण गावड़े जांबिवली ने बाजी मारी हो, लेकिन आखिरी ओवर हमारी है, ये जय वानखड़े बताते हुए। 3 गेंदे अभी तक 12 रन आए इस ओवर में, 2 मैक्सिमम हिट। टीम की रन संख्या को मिली है रफ्तार 35 रन बनेंगे स्कोर कार्ड पर। एक और बार, लेकिन मिस टाइमिंग स्ट्रोक यहां से। गेंद हवा में, नो मैन स्टैंड देयर। सिंगल पूरा, दूसरे की कोशिश, और 2 रन आसानी के साथ पूरे करते हुए। महंगा ओवर था, 4 गेंदे 14 रन खर्च की। आखिरी ओवर में गेंदबाज की बात करेंगे चैतन्य बॉलिंग ट्रैक पर। 2 गेंदे बची है, 37 पर पहुंचेगा टोटल। 2 बॉल स्टिल रिमेन। एक और बिग शॉट की तरफ जाएंगे जय वानखड़े। यहां पर भी हवा में है, कैच इट का कॉल। खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, नहीं करेंगे कोई गलती। रोहन ने पकड़ा ये कैच और जय वानखड़े को दिखाया जाएगा पवेलियन का रास्ता। फाइनल बॉल रिमेन। आखिरी गेंद का खेल आपको मैदान के अंदर बचता हुआ नजर आएगा। नितेश इनेट नंबर 7 पर आई है, फिनिशर का रोल। क्या अंत भला तो सब भला हो पाएगा आई गांवदेवी पांचल के लिए। आखिरी गेंद इस इनिंग में, आखिरी गेंद ऑन साइड पर, आड़े बल्ले से क्रॉस पैटेड अलोंग द कार्पेट मिड विकेट एरिया में। दूसरे रन की कोशिश, खराब थ्रो। तीसरे रन की भी कोशिश की जाएगी, और 3 रन मैदान के अंदर यहां से कंप्लीट होते हुए। इसी 3 के साथ पहली पारी का खेल आपको मैदान के अंदर समाप्त होता हुआ नजर आएगा।
बैटिंग करने का आमंत्रण कबूला और आई गांवदेवी पांचेल ने रन संख्या बनाई 40 रन स्कोर कार्ड के ऊपर और टारगेट सेट किया जाएगा आने वाली 4 ओवर में जीतने के लिए राधा कृष्ण गावड़े सांबेवली को 41 रनों की जरूरत आपको यहाँ से देखने को मिलेगी। दरम्यान टॉस सडिया विनंती आहे टीम स्वर्गीय नंदू अँड प्रतीक 11 कराडे आणि त्यांच्या विरोधामध्ये तळेगाव वाडी या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण या इनिंग ब्रेकमध्ये टॉस आहे त्यामुळे कॅप्टन कंपल्सरी उपस्थित असले पाहिजेत आणि इनिंग ब्रेकमध्ये पण आपण लगेच टॉस या ठिकाणी करणार आहोत। नक्कीच राधाकृष्ण गावडे सांबेवली संघ या मॅचमध्ये खेळतोय आणि कर्णधाराला विनंती की आयोजकांशी आपण संपर्क लगेच करायचा ज्या काही तुमच्या फॉर्मॅलिटीज बाकी आहेत गावडे सांबेवली संघ आपण पूर्ण करून घ्या। तिकडून तळेगाववाडी टीमचे कर्णधार येताना आपल्याला दिसत आहेत आणि इकडून स्वर्गीय नंदू अँड प्रतीक 11 कराटे टीमचे देखील कर्णधार येतील। टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल परंतु दुसऱ्या सत्राची सुरुवात होईल तसं आपण वळूया अंकितजी मालुसुरे सर यांच्याकडे। धन्यवाद। टॉस या ठिकाणी केला जाईल। मी पोईंजे पंचायत समिती विभाग संपर्क प्रमुख भारतीय जनता पार्टी आदरणीय या स्पर्धेचे शिल्पकार प्रणेते सचिन भाई दुर्गे साहेबांनाच विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करायचा। एका बाजूला तळेगाववाडी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय नंदू अँड प्रतीक 11 कराडे दोन्ही संघ असतील। टॉस भाईंच्या शुभ हस्ते आपण करतोय। कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स पण या ठिकाणी कव्हर करायचा आहे। टॉस या ठिकाणी केला जाईल। हेड कॉल केला गेलाय इट इज टेल टॉस तळेगाववाडी संघाने जिंकला। कॅप्टन निर्णय काय असेल? आम्ही परत क्षेत्ररक्षण करू। भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण या ठिकाणी देऊया। शार्दुल चौधरी तळेगाववाडी टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये अंकितजी मालुसुरे सर यांच्याकडे। धन्यवाद मानस। पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आई गावदेवी पानशील या संघानं प्रथम फलंदाजी केली। सुरुवात निराशाजनक होती। खरं तर ओमकारनं पहिले षटक टाकलं त्यानं 8 धावा खर्च करत 2 विकेट प्राप्त केल्या होत्या। दुसऱ्या षटकासाठी रोशनला पण पाहिलं त्यानं 8 धावा खर्च केल्या। नीरजनं तिसरं षटक टाकलं 7 धावा खर्च करत 2 विकेट्स त्यानं प्राप्त केल्या आणि असं वाटलं की धावा कमी आहेत पण असं वाटत असतानाच जय वानखेलेनं खूप चांगली इनिंग पेश केली। 17 धावा वसूल केल्याने एक फायटिंग टोटल धावफलकावरती पाहायला मिळते ती 40। पाहुण्यांचं मात्र आपण इथे स्वागत करतोय। सन्माननीय अमीरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। गेस्ट इज गॉड ही आपली भारतीय संस्कृती अतिथी देव भव आणि खरं तर संतोष चौधरी सरांनी उल्लेख केला होता लाईव्ह लॉट्समध्येच की 1000 पेक्षा जास्त पाहुणे खरं तर या मंचावरती येतील 2 दिवस रात्रींमध्ये आणि सर्वांनी आमचे अमीरजी पाटील साहेबांचं स्वागत आपण करतोय। त्यानंतर महेशजी पाटील साहेबांचं स्वागत होईल। पहिला चेंडू कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मधून निघतोय। ओमकार गावडे ठोकतो हा क्लासिकल चौकार। आणि महेशजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करतोय। तिकडे पहिल्या बॉलवरती चौकार पण आलेला आहे। महेश पाटील साहेब देखील या स्पर्धेला शुभेच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपण केला। ओव्हर टू कॉम्बॉक्स। थँक्यू। 4 धावा आणि या 4 धावांच्या बरोबरीने
स्वतःसहित संघाच्या धावसंख्येचं खातं ओमकार गावडेनं खुलं केलं. या दरम्यान राजन शेठ गावडे उद्योजक यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेचे सर्व आदरणीय सचिनभाई दुर्गे आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करतायत. राजन शेठ गावडे साहेब आपण मुख्य मंचावरती यावं. फुलटॉस सरळ बॅटना फटका खेचला होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 5 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 5 धावा लागतायत धावफलकावरती. जय हनुमान क्रिकेट संघ भोकरपाडा यांच्या वतीनं दिवस आणि रात्रीची स्पर्धा 2 दिवस रात्रीमध्ये हा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. आज 16 संघांचा समावेश आपण आजच्या दिवस रात्रीमध्ये बघतो आणि त्यापैकी दुसऱ्या गटातून हा पहिला सामना. स्ट्रेट हिट खडे खडे नीरज गावडेनं ठोकलाय. लॉंग ऑफ सीमा पार. हा नेत्रदीपक षटकार. चार धावा पहिल्या चेंडूवरती घेतल्या ओमकार गावडेनं. तदनंतर एक सिंगल आणि नीरजनं ठोकलेला षटकार धावफलक पोहोचलाय ते 11 वरती. फुलर लेंथ गॅप मध्ये आपल्या अंदाजात बॅटिंग करतात हे सलामीचे दोनही फलंदाज. लेदर चांगले खेळतात पण त्याहीपेक्षा टेनिसमध्ये आता स्वतःची गुणवत्ता दाखवणारा हा पुनश्च ठोकला जातोय चौकार. 4 धावा आणि या 4 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होते 15. अगोदरच धावा कमी आहेत. खरं तर माफक धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि सुरुवात आक्रमणानं केली आहे ती सलामीच्या जोडीनं. 15 वरती धावसंख्या आपण बघतोय. 24 मध्ये 41चा पाठलाग करायचे. उर्वरित आता या षटकातील 2 चेंडू बाकी. येणारी 3 षटकं बाकी आहेत. शेवटचे आता 20 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज उरली आहे ती 26 या धावसंख्येची. 20 चेंडू 26 धावसंख्येची गरज. असंच आक्रमण जर का चालू राहिलं तर हा सामना लवकर संपवतील राधाकृष्ण गावडे जांभिवली. हाफ ट्रॅकर एक पाऊल पुढे टाकत रॉबिन उताप्पा स्टाईलने ठोकलाय. काऊ कॉर्नरच्या वरतून षटकार. विजय 6 धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होते धावफलकावरती 21. शेवटचे 19 चेंडू 20 धावांची गरज. आउटसाइड ऑफ स्टंप ऑफस्टिकचे जास्त बाहेर. पंच इशारा करीत आहेत की हा चेंडू वाईट बॉल. अतिरिक्तच्या साह्याने एक धाव वाढेल. 22 धावा लागतात त्या धावफलकावरती. असं वाटलं जयनं शेवटच्या षटकात 17 धावा घेतल्यात कुठेतरी एक गोलंदाज संघर्ष करतील पण तसं घडलं नाही. कल्पेश कुरंगलेचं पहिलं षटकच जिव्हारी लागतंय महाग ठरतंय ते पानशिल टीमसाठी. पण ज्या पद्धतीने बॅटिंग करतात लाजवाब अविश्वसनीय अप्रतिम क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक नीरज गावडे आणि त्यानं ठोकलाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. हा पॅरेलाल उत्तुंग षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तब्बल 28 धावा या षटकात वसूल करण्यात आला आणि आता आपण बघतोय शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज उरली आहे ती केवळ 13 या धावसंख्येची. आयोजकांचा वेल या मॅचमध्ये वाचला जाईल अशी चिन्ह आता दिसून येत आहेत. जय आलाय गोलंदाजीसाठी. यानंतर स्वर्गीय नंदू प्रतीक 11 कराडे बुद्रुक आणि त्यांच्या विरोधात तलेगावाडी अशी लढत पाहायला मिळेल. तलेगावाडी संघाने टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि ही मॅच जशी संपेल ना तलेगावाडी संघ पण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचे. कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम असेल. 12वा खेळाडू सुद्धा कंपल्सरी ड्रेसिंग मध्ये असला पाहिजे याची दक्षता घ्या. ओमकारनं हा षटकार ठोकला आणि या षटकाराच्या बरोबरीने शेवटचे आता 17 चेंडू बाकी आहेत. केवळ 7 धावसंख्येची गरज. एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल केली. सुरुवातीच्या षटकात तब्बल 28 कुठल्या इथे या षटकातील पहिल्या चेंडूवरती ठोकला आहे एक उत्तुंग षटकार. इथे फटका फसला. हवे ते क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतायत. हा झेल कॅरी केला जातो आणि पहिला धक्का ओमकार गावडेच्या रूपात राधाकृष्ण गावडे जांभिवली संघाला.
डीजे. विकेटची गरज होती पण उशिरा का होईना विकेट प्राप्त केली जात आहे. नवीन फलंदाज मैदानावरती रोशन बॅटिंगसाठी दाखल होतोय. शेवटचे आता 16 चेंडू बाकी आहेत. 7 धावसंख्येची गरज. दुसरं षटक टाकतोय तो जय हा गोलंदाज. कल्पेश कुरंगलेचं पहिलं षटक महाग राहिलं आणि त्या कारणास्तव आपण बघतोय या मॅचमध्ये विजयाच्या समीप पोहोचला आहे गावडे जांभिवली. ब्लाइंड स्ट्रोक होता, अंधाधुंदी फटका. चेंडूवरती नजर लवकर बंद करण्यात आली होती आणि त्या कारणास्तव संपर्क होणं कठीण होऊन बसलं. डॉट बॉल येतोय. शेवटचे 15 चेंडू, 7 धावसंख्येची गरज. हाही फटका फसला. झेल होईल का? क्षेत्ररक्षक पोहोचले होते पण तदनंतर झेल ड्रॉप. विकेट खरं तर येणं फार गरजेचं होतं कारण विकेट्सपेक्षा एक धावही वाचले असते आणि कदाचित हे दडपण वाढवता आलं असतं पण तसं घडलं नाही. हा चेंडू गरंगलाच चाललाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 36 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. शेवटचे 13 चेंडू, 5 धावसंख्येची गरज. यानंतर स्वर्गीय नंदू प्रतीक 11 कराडे संघ खेळताना पाहायला मिळेल. या मोसमात बहुचर्चित आहे हा संघ आणि विशेषतः यश मोरे, आदित्य मोरे हे जे दोन बंधू आहेत खूप चांगला खेळ करतात या मोसमात. इथे तारेला चेंडू जाऊन आदळतोय. एक धाव मात्र मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 41चा पाठलाग करताना धावसंख्या झाली आहे 37. शेवटच्या आता 12 चेंडू बाकी आहेत. 4 धावसंख्येची गरज. सी गटाला सुरुवात झालेली त्यामधून हा पहिला सामना आणि पहिल्या सामन्यात एकतर्फी विजयाच्या दिशेने निघाला आहे तो राधाकृष्ण गावडे जांभिवली संघ. 41चा पाठलाग त्यांना करायचा होता. पहिलं षटक तब्बल 28 खर्च केले आणि तिथून या मॅचमध्ये परतणं कठीण होऊन बसलं ते आई गावदेवी पानशील टीमसाठी. शेवटचे 12 चेंडू, 4 धावसंख्येची गरज. नयेश तांडेल गोलंदाजीला आलाय. डॉट बॉल येतोय. शेवटचे 11 चेंडू, 4 धावांची गरज आहे. लेझी आहेत खरं तर फलंदाज, त्यांना ठाऊक आहे सहज विजय स्पष्टपणे डोळ्यासमोर दिसतोय पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. कित्येकदा आपण 12 मध्ये 5, 6, 4 धावा वाचताना सुद्धा पाहिल्यात. 11 मध्ये 4. ते कार्पेटच्या साह्यानं एक धाव मिळेल एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या होती 41चा पाठलाग करताना 38. शेवटच्या आता 10 चेंडू बाकी आहेत. 3 धावसंख्येची गरज. डॉट बॉल थांबवलाय. शेवटच्या आता 9 चेंडू, 3 धावसंख्येची गरज. इथून पुढे नीरजची विकेट, 1-2 निर्धाव चेंडू थोड्या प्रमाणात का होईना हौसले आत्मविश्वास दुगना करतील. खरं तर आपण बघतोय पानशील संघाचे गोलंदाज. बॅटची आतली कडा, इनसाइड एज आणि येतो हा नशिबाचा चौकार, विजयी चौकार आणि हा सामना जिंकला आहे तो राधाकृष्ण गावडे जांभिवली संघानं. हार्दिक अभिनंदन. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच नीरज गावडे ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. 27 धावा बॅटिंग करताना जमवल्या आणि गोलंदाजी करताना महत्त्वपूर्ण षटक टाकत केवळ 7 धावा खर्च करत 2 विकेट्स प्राप्त करत मॅन ऑफ द मॅच हा किताब पटकावतो नीरज गावडे. आणि गावडे जांभिवली संघाचे कर्णधार आपण आयोजकांकडे संपर्क करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मोदत सन्माननीय आमचे हरिभक्त पारायण नामदेव महाराज मालकर, त्यांच्याच बरोबरीने आमचे रघुनाथ महाराज आणि हेमंत महाराज यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वारकरी संप्रदायातील आमची सगळी मंडळी आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्पर्धेच्या माध्यमातून अगदी सहर्ष आणि हार्दिक स्वागत केलं जाईल. रघुनाथ